निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक असलेले हाफकिन जी औषध निर्माण महामंडळ राज्य शासनासाठी पांढरा हत्ती ठरू लागलेत। या महामंडळानं 2016-17 ते 2021-22 या वर्षात या 5 वर्षात तब्बल 71% औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती कॅगच्या अहवालातून उघड झाली आहे। 5 वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव विभागाकडून हाफकिनकडे 4298 कोटी रुपयांच्या औषध पुरवठ्याची मागणी आली। या तुलनेत हाफकिननं केवळ 2979 कोटी रकमेचे पुरवठ्याचे आदेश दिले। त्यातही 2086 कोटींची औषधं प्रत्यक्षात पुरवण्यात आली। याचा अर्थ औषध पुरवठा करण्यात अपयश ठरल्यामुळे हाफकिनकडे तब्बल 48% रक्कम अखर्चित राहिलेली आहे। मला असं वाटतं की हे निश्चितपणे सिरियस आहे, कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाही आहे। तथापि अजून त्या अहवालाच्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही, त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये त्याचं जेवढं ब्रीफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे। मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही, त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेन। आजच मला असं वाटतं ही ब्रेकिंग न्यूज आली आहे आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत। आणि जे काय यांचा भोंगळ कारभारकडे चाललाय, मागच्या वेळेस पण तुम्ही बघा, पब्लिक हेल्थ असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, खूप वाईट त्या ठिकाणी झालेलं। अर्धी पदं तर रिक्त आहेत। जे प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी असतात तिथे डॉक्टर पण नसतात, नर्स नसतात, तिकडे इक्विपमेंट्स असतात। आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची बघा अवस्था काय झाली आहे ते। आणि एवढं जर गंभीर असेल तर हे फक्त कदाचित टेंडर उचलण्यासाठीच मंत्रीपद घेत असतील असं मला